नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो. तुम्हाला माहीत आहे का, आज भारतात चांदीची किंमत थेट 3 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. होय, जी चांदी कधी फक्त दागिने किंवा छोट्या गुंतवणुकीसाठी ओळखली जायची, तीच चांदी आज मोठ्या गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनली आहे. पण प्रश्न असा आहे, चांदी अचानक इतकी महाग का झाली? ही वाढ कायम राहणार आहे का? आणि आता चांदीत गुंतवणूक करणं योग्य आहे की नाही? सध्या भारतात चांदीचा दर प्रति किलो साधारणपणे 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर मानला जात आहे. काही वर्षांपूर्वी 1 ते 1.5 लाखाच्या आसपास असलेली चांदी इतक्या वेगाने वाढेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र गेल्या काही महिन्यात चांदीने अक्षरशः मोठी झेप घेतली आहे. यामुळे बाजारात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चांदी महाग होण्यामागचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता. जगभर युद्धसदृश परिस्थिती, आर्थिक मंदीची भीती, वाढती महागाई आणि बँकिंग सेक्टरमधील तणाव यामुळे शेअर बाजारात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत. जेव्हा शेअर बाजार अस्थिर होतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि अशावेळी सोने आणि चांदी सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जातात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलर आणि जागतिक बाजार. डॉलर कमजोर झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर वाढतात. भारत मोठ्या प्रमाणावर चांदीची आयात करतो, म्हणूनच जागतिक बाजारातील वाढ थेट भारतीय बाजारात देखील दिसून येते आणि याच कारणामुळे देशांतर्गत चांदीचे दर झपाट्याने वाढले जातात. पण चांदी फक्त सुरक्षित गुंतवणूक म्हणूनच महाग होत नाहीये, तिची औद्योगिक मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आज चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहन, सोलर पॅनल, मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जगभरात ग्रीन एनर्जीवर भर दिला जात असल्यामुळे भविष्यात चांदीची मागणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच चांदी ही फक्त गुंतवणूक नसून आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. म्हणूनच अनेक तज्ज्ञ चांदीला ड्युअल मेटल असे देखील म्हणतात. एकीकडे सुरक्षित गुंतवणूक आणि दुसरीकडे औद्योगिक गरज. हाच दुहेरी फायदा चांदीला सोन्यापेक्षा वेगळे बनवतो. मात्र इथे एक मुद्दा महत्त्वाचा, चांदीचे दर जितक्या वेगाने वाढतात तितक्याच वेगाने कधीकधी खालीही येऊ शकतात. चांदीचा बाजार सोन्याच्या तुलनेत अधिक अस्थिर असतो, म्हणून केवळ भाव वाढले म्हणून लगेच गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते चांदीत गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मोठी रक्कम एकदम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित आहे. फिजिकल चांदी, सिल्वर ETF किंवा डिजिटल चांदी असे विविध पर्याय उपलब्ध आहेत, म्हणून स्वतःची गरज आणि जोखीम क्षमता ओळखूनच निर्णय घ्यावा. पुढे काय? चांदीचे दर अजून वाढणार का? काही तज्ज्ञांच्या मते जर जागतिक परिस्थिती अशीच राहिली आणि औद्योगिक मागणी वाढत राहिली तर पुढील काही वर्षात चांदी 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र बाजार कधीही सरळ रेषेत चालत नाही. मध्ये मध्ये घसरण, नफा वसुली आणि भावांमध्ये चढ उतार होणे हे स्वाभाविक आहे. एकंदरीत पाहिलं तर चांदीने सध्या गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोबतच मजबूत गुंतवणूक पर्याय म्हणून देखील ती समोर आली आहे. पण प्रत्येक गुंतवणुकीसोबत जोखीम असते हे विसरून चालणार नाही. योग्य माहिती, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास चांदीतून चांगला फायदा मिळू शकतो. आता वळूया देशाच्या संरक्षण क्षेत्राकडील एका महत्त्वाच्या बातमीकडे. भारत संरक्षण क्षेत्रात एक मोठी झेप घेत आहे. देश आता केवळ संरक्षण साहित्य वापरणारा नव्हे तर जागतिक पातळीवर दारुगोळा उत्पादनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत एक मोठे विधान केले आहे. नागपूर येथे अत्याधुनिक दारुगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी राजनाथ सिंग म्हणाले, भारताने गेल्या काही वर्षात संरक्षण उत्पादनात अभूतपूर्व प्रगती केली आहे. विशेषतः मध्यम कॅलिबरच्या दारुगोळा निर्मितीत देश आत्मनिर्भर होत असून ही क्षमता भविष्यात जागतिक गरजा देखील पूर्ण करू शकते. हा प्रकल्प पूर्णपणे ऑटोमेटेड असून उच्च दर्जा, सुरक्षितता आणि वेगवान उत्पादनावर भर देण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण होत असताना निर्यातीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे शक्य आहे. आकडेवारी पाहिली तर 2014 साली भारतात संरक्षण उत्पादन सुमारे 46,000 कोटी रुपयांचं होतं. आज हे उत्पादन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. तसंच संरक्षण निर्यातीतही मोठी वाढ झाली असून पूर्वी 1000 कोटीच्या आसपास असलेली निर्यात आता सुमारे 25,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर
नागपूरमधून पिनाका रॉकेट्सची पहिली निर्यात खेप देखील परदेशात पाठवण्यात आली आहे. यामुळे भारत आता केवळ संरक्षण साहित्य तयार करणारा देश न राहता जगाला संरक्षण उत्पादन पुरवणारा विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी दारुगोळाच्या कमतरतेमुळे लष्कराला अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र स्वदेशी उत्पादनामुळे ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भविष्यात भारत संरक्षण क्षेत्रात जागतिक बाजारात आघाडीची भूमिका बजावेल असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. एकूणच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यामुळे भारत संरक्षण उत्पादनात नवं शिखर गाठत आहे. दारुगोळा उत्पादनात जागतिक हब बनवण्याच्या दृष्टीने भारताची ही वाटचाल देशाच्या सुरक्षिततेसह अर्थव्यवस्थेलाही बळ देणारी ठरणारी आहे. तुम्हाला या बातम्या कशा वाटल्या? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. असा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.